गुरु प्रथम नमन दुसरे चरणा संतांची रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती नमस्कार माझा छत्रपती क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर नको अम्मा सवे गोपाळा हे ओढाळा तुझ्या गाई कोण धावी त्यांच्या लागी मागे मागे रधारी. प्रस्तुत अभंगावरती बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार. ज्यांच्या निमित्तानं या ठिकाणी या कीर्तन सेवेचं आयोजन आहे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण बालासाहेब दाजीबा कदम सनई तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड बप्पा ना बप्पा म्हणून या गावात संबोधत होते असणारे या बालासाहेब बप्पांना या आपल्या चणई गावामध्ये राहण्याचं सौभाग्य प्राप्त झालं, जन्म प्राप्त झाला. अनेक दिवसाचं त्यांचं वास्तव्य आपल्या गावामध्ये झालं आणि आपल्या भगवंतानी जो दिलेला निर्णय आयुष्य पूर्ण झालं की जावंच लागतं. शरीराची या गावालिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जिया परी जावंच लागतं महाराज. आपलं आयुष्य संपलं की जावंच लागतं. म्हणून त्यांच्या असणाऱ्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं दुसरं असणारं त्यांचं हे पुण्यस्मरण आहे. त्यांच्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी हे साजरं होत आहे. विशेष करून त्यांचे सुपुत्र श्रीमान जालिंदर बालासाहेब कदम आणि धनंजय बालासाहेब कदम या उभय बंधूच्या वतीने त्यांचा सर्व असणारा परिवार, त्यांचं कुटुंब आणि आपण सर्व चणई गावातील भजनी मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी सर्वांनी या त्यांच्या उपक्रमामध्ये सहभागी होऊन हे कार्यक्रम पूर्णत्वास नेलेला आहे. आज असणारा काल्याचा प्रसंग आहे. गेली 7 दिवस या ठिकाणी त्यांनी श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं. सुंदर असणारी कथा काल परिपूर्ण झालेली आहे. पण सर्व गावातील भजनी मंडळी, श्रोते मंडळी बहुसंख्येने याच्यामध्ये सहभागी झाला. दुपारी कथा, सायंकाळी हरिपाठ आणि रात्र जागर म्हणा, भजन म्हणा सुंदर प्रकारचं झालेलं आहे. आम्ही त्याच्यामध्ये सहभागी झालो, कथेमध्ये सहभागी झालो, जागराच्या भजनामध्ये. एक नाही, दररोज आपल्या गावात सुंदर अशी भजनी मंडळी आहे. एक नाही, प्रथमच आपल्या गावात हा दर्शनाचा योग आला. सुंदर प्रकारची भजनी मंडळी, सर्वांचं दर्शन झालं. आता आपल्या गावामध्ये एक एकाहुनी बळी रे असंही महाराज. प्रथमच आता सुनई गाव खूप प्रसिद्ध आहे महाराज महाराष्ट्रामध्ये. आणि हे गाव असणार अनेक अंगानं प्रसिद्ध आहे महाराज. आता तर काय बघायचंच काम नाही. आता किती प्रसिद्ध होईल सांगताच येत नाही, आहे का नाही. काल आता आम्ही दररोज कोणाच्या चहा प्यायला जात होतो. आता सांगतात की आमच्या गावामध्ये
एखादा जर गुंठा घ्यायचा म्हटलं 51 लाख तरी मोजावे लागतात, आहे का नाही? 51 लाख, हो आहे का नाही? उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, आहे का नाही? तुमचं प्रारब्ध चांगलं म्हणायचं हो, तुमच्या बापदादाचं नाही. त्यांनी सांभाळलं, तुमचं प्रारब्ध चांगलं. आता तुमच्या एका गुंठ्यामध्ये आमच्या इकडे 5 एकर जमीन येते, आहे का नाही? आज आत्ता ताबडतोब, आहे का नाही? किती तुमचं भाग्य आहे. आणि आता तर दुग्ध शर्करा आयोग अंबाजोगाई हा जिल्हा होणार आहे का नाही? अंबाजोगाई जर जिल्हा झाला तर एका गुंठ्याची किंमत 1 कोटी सहजच होईल, आहे का नाही? म्हणून आता काय तुमच्या त्या आनंदाला आणि तुमच्या त्या असणाऱ्या ह्याला काय उदाहरण द्यावं, काय वाणू आता नपुरे हे वाणी. म्हणून तुमच्या शब्दामध्ये वैभवाचं वर्णन करता येत नाही. सुंदर प्रकारचं सुनई गाव, सुंदर प्रकारचा इतिहास सुद्धा आपल्या गावाला आहे. आपल्या गावामध्ये अनेक प्रकारचे स्वातंत्र्य सैनिक आहे. तुमच्या गावाला एवढा फायदा होतो म्हणजे काहीतरी कर्म केलं असेल ना, चांगलं काहीतरी तुमच्या पूर्वजांनी म्हणा, आहे का नाही? अरे गावामध्ये एखादा संत जन्माला आला, सर्व गावाचा उद्धार करतो. असं तुमच्या गावामध्ये अनेक शूरवीर माणसं जन्माला आली महाराज. असं सांगितलं, आमच्या गावातून जवळ 100 तरी देशाची सेवा करायला सैनिक असतील, आहे का नाही? आमच्या गावातून किती असतील? एक आहे बाई, एक आहे फक्त. कोणी म्हणलं ना सैनिकात भरती व्हायची, नको 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 नको, घरची मत नको नको, दुसरं काही कर, तिकडं जाऊ नको का? अरे त्याला अंतकरण कशाचं लागतं? वीराचं लागतं महाराज, शूराचं लागतं, आहे का नाही? संत काय शूर घरोघरी जन्माला येत नाहीत राजभाऊ महाराज, घरोघरी जन्माला येत नाही. वर्णन आहे असं, 100मध्ये 1 शूर जन्मत असतो. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता 10 सहस्रेषु दाता भवति वा नवा. 100 माणसामध्ये 1 शूर जन्मत असतो. आणि पंडित 1000 माणसामध्ये 1 पंडित होत असतो महाराज. आणि वक्ता 10 सहस्रेषु 10,000मध्ये 1 वक्ता जन्मत असतो. तुम्ही म्हणता पंडित वेगळा न वक्ता वेगळा, वेगळाच आहे महाराज. पंडित कुणाला म्हणायचं? घरून पाठ करून यायचं आणि जसेच्या तसे सांगायचं, याला पंडित असं म्हणतात. आणि वक्ता प्रसंगानुसार जो वक्तव्य करतो, वक्त के साथ जो चलता है उसे वक्ता कहते हैं. नाही तर म्हणले कीर्तन गंगा पूजनाचं आणि चिंतन चाललंय वाढदिवसाचं, आहे का नाही? होतं का नाही असं? मला उत्सव म्हणले महादेवाचा आणि वर्णन चाललंय विष्णूचं. विसंगती असते महाराज. ज्याचं चिंतन आहे त्याचंच वर्णन त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. वीर आपल्या गावामध्ये जन्माला आले, भाग्यवान आपलं गाव आहे. सनई गावाचं वर्णन करत होतो. म्हणून या गावामध्ये आम्हालाही येण्याचा योग प्राप्त झाला. ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे कथेचा योग प्राप्त झाला, आमचे असणारे गावकरी श्रीमान शिवाजी भाऊ शेवाळे अंधापुरीकर या ठिकाणी सेवेसाठी आहेत. त्यांनी संबंध साधून आमच्या गावाकडे सुद्धा चांगली भजनी मंडळी आहे. आपोली याचा कळवळा, कुणालाही आपला स्वयंमान असतो बरं का, आपल्या गावाचा असेल देशाचा असेल. म्हणजे आमच्या गावात खूप चांगली भजनी मंडळी कीर्तनकार मंडळी आहे. ठीक आहे धनुभाऊ म्हणले मग बघू एकदा काय त्याला, तू का म्हणे मज कळते चाचणी घेऊन बघू म्हणले मग काय त्याला. म्हणून त्यांच्यामुळे योगाला 7 दिवस या ठिकाणी खूप सुंदर आनंद वाटला. गावाकडे जी आमची सेवा नसती ती 7 दिवस यांनी खूप सुंदर सेवा केली महाराज. भजनी मंडळ सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाला. आम्हाला असं वाटायला आम्ही इथलेच आहेत का काय, असं प्रेम अगदी 2 दिवसामध्ये. ते माझे सोयीरे सजन सांगाती पाय आठविते ठोपाशी एकरूपता निर्माण झाली. आता आमचे गुरुजी असतील पंचाळ गुरुजी, आमचे नाना, ऐका नाही नानाचं बोलणं आमच्या मृदंगाचार्याला लय आवडत आहे. नानाचा बाण म्हणले वेगळाच असते बा म्हणले, बोलण्याची भाषा असते महाराज. ते हातोटी
आता ते इंदोरीकराची जाव आहे काय सगळा मटेरियल त्यांचं तिकडूनच आहे ना म्हणून नाना सुद्धा 5-7 दिवस आधी मला वाटलं रागीट काय की वाटलं असं ती बोलण्याची भाषा रोखोक बोलतात पण ते नारळासारखं आहे वरून बोलत असतील पण आतून प्रेम आहे खूप प्रेम आहे महाराज रात्री 5 वाजता बोलावलं 2-2 प्लेट पोह्याची खायला दिली महाराज हो ऐका नाही खूप सुंदर असणार प्रेम हेच म्हणून नाही सर्व सर्व आमचे सौरभ भाऊ असतील त्यांनी तर 6 दिवस बर का कथेला देखील एवढं सहकार्य केलं आपल्या गावातील मला वाटतं हिरा म्हणाय हरकत नाही बरं का ते काही एकाच अंगानं नाहीत ऐका नाही आता हळूहळू आल्यानंतर कळत असतं महाराज पहिल्या दिवशी आम्हाला नाही काही कळालं 7 दिवसात अजून काय आपल्या गावाचं ज्ञान नाही झालं पण जे आमच्या जवळ आले ऐका नाही आता सौरभ भाऊ कदम ऐका नाही याच परिवारातले आहेत आपलाच कार्यक्रम आहे असं समजून कर्तव्य समजून 7 दिवस त्यांनी कथेसाठी हार्मोनियमची सेवा केली त्यांना तबलाही जमतो मृदंगही वाजवतात दररोज रात्री पेटी वाजवत होते हे का नाही आणि त्या दिवशी आपले खोपरनाथ मंदिरामध्ये त्यांनी युट्यूबचं चॅनल देखील लावलं मला ह्याला येतोय तरी काय अजून काय सगळा अभ्यास नसेल झाला मला म्हणून तुकिया बंधू म्हणून सुंदर असं त्यांचं युट्यूब चॅनल याही ठिकाणी लावलंय म्हणून आपल्या गावाचं एक उमलतं नेतृत्व आहे महाराज वारकरी संप्रदायामध्ये जे आले ना त्यांचा आम्हाला अभिमान आहे याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन आता या तुकया बंधू चॅनलच्या द्वारे चांगलेच व्हिडिओ टाकणार 100% विश्वास आहे मला ऐका नाही आज आपण मीडियाच्या माध्यमातून बघतो मीडिया जर खोलला आपण लहान लहान लेकर हातात मोबाईल घेतात महाराज कसले कसले चित्र त्याच्यावरती येतात ऐका नाही लाज वाटली पाहिजे टाकायला पण सांगावं कोणी ऐका नाही सकाळी उघड्या मोबाईल बघितला चित्र विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात म्हणून असे व्हिडिओ आपल्या तुकिया बंधू चॅनलवर येणारच नाहीत कारण वारकरी संप्रदायाचा अभ्यास आहे सामाजिक व्हिडिओ असतील आध्यात्मिक असतील चांगल्या चांगल्या प्रतीचे व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या सौरभ भाऊचं तुकिया बंधू चॅनल अट्टाहासाने बघत जा माझंही चॅनल आहे म्हणून सांगतो आम्हालाही वाईट व्हिडिओ टाकता येतेच नाही असं एक जर व्हिडिओ टाकला तर 1 लाख व्ह्यूज येतात महाराज वाईट चॅनल ही कलियुग आहे इथं चांगलं ऐकत नाही महाराज चांगलं ऐकण्याकरता खूप कष्ट करावे लागतात पण आम्ही असं ठरवलंय लोकांनी बघू की नाही बघू पण त्याच्यात चांगलंच टाकायचं ऐक नाही मग सौरभ भाऊचं चॅनल आपल्या गावकऱ्यांना विनंती करतो इथं असतील तेही आणि घरून ऐकत असतील त्यांना प्रतिसाद म्हणून आता एवढं सायास करायचा व्हिडिओ एडिटिंग करावा लागतो शो करावा लागतो त्याच्याकरता खूप मेहनत आहे कष्ट आहे खर्च करावा लागतो आणि तुम्ही जर ते नाही बघितलं म्हणजे प्रतिसाद मिळत नाही महाराज चांगल्या कार्याला सहभागी झालं पाहिजे सौरभ भाऊ सुद्धा 7 दिवस या ठिकाणी खूप मेहनत घेतलेली आहे आणि सुंदर प्रकारची साऊंड सिस्टम 7 दिवस त्यांनी खूप सुंदर सेवा केली महाराज येडेश्वरी साऊंड सिस्टम जवळगाव ऐक नाही सुंदर साऊंड सिस्टम असं वाटू लागलं कथे पण त्या आवाजाच्या माध्यमातून असं वाटू लागलं हजारो समाज पुढे बसलेला आहे का काय आम्हाला माणसं लागत नाहीत महाराज सिस्टम लागते हे का नाही अंतरीचे धावे जे मोकळे बोलायलो तुम्हाला आमचे गायनचार्य असतील वादनाचार्य असतील इको कमी करा ट्रेबल वाढवा गेम काढून टाका आता काय असतं ते आपल्यालाही त्याचं ज्ञान नाही महाराज पण ते असतं महाराज पण त्यांनी 7 दिवस त्याचं पालन केलं काय करायचं ते केलं पण सुंदर प्रकारची साऊंड सिस्टम त्यांनी दिली त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो बरीच आहेत महाराज 7 दिवस महिला मंडळ सुद्धा कथेला आल्या आणि भजनाला सुद्धा येत होत्या त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो आमचे येणेकरी बाबा असतील एकदा नाही त्यांनी द्वंद्वाच्या हापातला कवा म्हणायचे होट काय म्हणायचे वळवायचे नाहीत का भागात फरक असतो महाराज म्हणून सुंदर प्रकारचा आनंद वाटला अशी सेवा या परमार्थाची आमच्याकडून घडावी हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि यात अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करतो विठला विठला आता आमच्या शिवाजी भाऊनं सांगितलं शिवाजी महाराज सांगा ऐक ना आता उद्या शिवजयंती आहे
आता आज शिवजयंती उद्या आहे का नाही, शिवाजी महाराज सांगावे काल्याचं कीर्तन आहे का नाही, कालाही आहे. चला थोडं थोडं सर्वच आपण समन्वय साधून एका तासामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करू. तिकडं आचार्य मावशीला विचारलं का उरकायचं, तुमचं उरकलं की आमचं उरकलं. ते म्हणले 1 वाजेपर्यंत आम्ही उरकतो. मला हाय मग 1 वाजेपर्यंत टाइम, 1 वाजेपर्यंत आपल्याला सेवा करायची आहे. आमची राहिली बरं का भजनाची नावं घ्यायची राहिली का नाही. हे आमचे ठाण्याहून आलेले बरं का, त्यांनी मला ठाण्याला 2दा-3दा नेलेलं. ते गावाकडे सप्ताह होतं म्हणून आमचे हरिभक्ती परायण हरिश्चंद्र महाराज सोळंके असे ते मोहिकेडचे आहेत. अनेक दिवसापासून ठाण्याला वास्तव्य येत असतात महाराज, आम्हालाही तिकडे बोलवत असतात. तेही आपल्या कथेला आलेले आहेत. आमचे आज हे आमचे हार्मोनियम वादक आहेत सौरभ भाऊ. हो पण ते आले नाहीत, आता नाही आले नाही येऊ द्या, आता काय करावं. पण आज आले आमचे धर्मराज महाराज अंधापुरीकर. रात्री जर आले असते तर भजन खूप सुंदर झालं असतं. चला पुढे योग आला कधी पाहू. आमचे राजभाऊ महाराज अंधापुरीकर 7 दिवस आहे. दोन भाऊ आमचे नावकरी आहे का नाही मालकाचे. 7 दिवस नुसता पक्वाचाच बाजूला असं नाही बरं का शिवाजी भाऊ. चटाया तरल्या तुमच्या संग दार काढाय आले. तुम्ही काय नाही, तुम्हाला गडी कमी पडला की आमची कथा ठेवा, सगळेच काम होऊन जाते. म्हणून सुंदर प्रकारचं घरच्यासारखं वातावरण या ठिकाणी तयार झालं. आमचे विशेष करून आज जळगावकर दाजी आमचे रामप्रसाद भाऊ जाधव जळगावकर आमची कथा कीर्तन असलं की येत असतात महाराज. खूप आमच्यावर लहानपणापासून प्रेम करतात. इथं अंबेजोगाईला त्यांचं खूप मोठं घर आहे, तेही आलेले आहेत. आमचे वडील आलेले आहेत. सर्वजण आपण आलेलो आहोत. आता ज्ञात अज्ञात सर्वांचं नाव शक्य नाही महाराज. सर्व ही भजनी मंडळी नवीन आली आज आहे का नाही. कोणत्या गावची? राजेवाडी सगळीच का? डोंगर पिपळा सोनवाळ्याला मी कीर्तनला आलतो बरं का एकदा महाराज. 2दा आलेलो का माझ्या लक्षात नाही पण आलेलो आहे. आता सर्व नवीन मंडळी महाराज, कुणाचा परिचय नाही आहे का नाही. आता हळूहळू होईल समजा. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. मी काय 2 शब्द बोलायचे त्याला प्रारंभ करतो. विठ्ठला